नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं दिव्य आर्या टॉक्समध्ये। अगदी छोटंसं पण तितकंच प्रभावशाली आणि गंभीर पुस्तक सध्या वाचण्यात आलं माझ्या, ज्याचं नाव आहे देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे आणि ज्याचे लेखक आहेत केशव सीताराम ठाकरे अर्थात प्रबोधनकार ठाकरे। या पुस्तकात हिंदू देवी देवता, मंदिरात बसणारा भट, मंदिराच्या आणि धर्माच्या नावाखाली सर्रास चालणारी फसवणूक अशा अत्यंत संवेदनशील विषयावर खूप खोचकपणे टोकदार बाण्याने भाष्य करण्यात आलेलं आहे। देवळाची उत्पत्ती ही ब्रह्मदेवाच्या बारशाला खास झालेली नाही, हिंदू धर्माची ही अगदी अलीकडची कमाई आहे। देऊळ हे देवालय या शब्दाचा उपभ्रंश आहे। देवांचे जे आलय वस्तीस्थान ते देवालय। चराचर व्यापुरी आणखी वर दशांमुळे उरला अशा सर्व व्यापी देवाला चार भिंतीच्या आणि कळसबाज घुमटाच्या घरात राहण्याची काय गरज होती? अत्यंत लॉजिकल आणि प्रामाणिक प्रश्नापासून पुस्तकाची सुरुवात होऊन पुढे कितीतरी असे प्रश्न लेखकाने या पुस्तकाच्या रूपाने विचारलेले आहेत, जे आपल्या सगळ्यांच्या बुद्धिमत्तेचे दिवाळे काढतात। अत्यंत प्रभावशाली, बाणेदार आणि टोकदार भाषा पुस्तकाच्या विषयाची उग्रता अजूनच वाढवते। समाजात धर्माच्या नावाने पसरलेल्या आगडोंबाची चीड, क्रांतीची ओढ, नवीन विचारांची अगतिकता आणि लेखकांचे तडफदार व्यक्तिमत्व त्यांच्या लेखणीतून दर्शिते। केशव सीताराम ठाकरे अर्थात प्रबोधनकार ठाकरे यांच्यातला सच्चा समाज सुधारक नजरेस पडतो। हे पुस्तक खूप ज्वलंत आणि जळजळीत विषयावर भाष्य करते, त्यामुळे बहुतेकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातल्यासारखं होऊ शकतं। म्हणूनच जर तुमची आसपास घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींकडे, घटनांकडे डोळसपणे पाहण्याची वृत्ती असेल तरच हे पुस्तक तुम्ही हातात। शेवटी धर्म हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे, पण जेव्हा त्याचा स्तोम माजवला जातो तेव्हा तो चिंतेचा विषय ठरतो। आणि आजची परिस्थिती पाहता अशी पुस्तकं वाचून वेळीच जागरूक होणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं। अत्यंत न्यूट्रल राहून पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करते, तरी मागच्या 2-3 पुस्तकं एकाच पठडीतल्या असल्यामुळे तुम्ही मला कदाचित कॅटेगराईज करू शकता, पण तसं प्लीज करू नका। मी साधारण यूट्यूबर आहे आणि चांगल्या कंटेंटसाठी चांगल्या दर्जाच्या पुस्तकं वाचण्याचा मी नेहमी प्रयत्न करते। पुस्तकावरचं प्रेम मला कोणतीही आडकाठी न ठेवता पुस्तक वाचण्यास प्रेरित करतं। तर हेच होतं आजसाठी। खूप खूप धन्यवाद तुमचे, तुम्ही शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितला। माझं नाव आहे दिव्य आर्या, मी परत येईन तुमच्या भेटीला एखादं नवीन काहीतरी पुस्तक घेऊन। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय बाय, टेक केअर।